त्यामुळे संपूर्ण शिरोळ तालुका आता त्यांच्या पूर्ण पाठीमागे आहे। जनार्दन बाळकृष्ण लोहार। शिरोळ विधानसभा मतदारसंघाबद्दल आपले मत? शिरोळ विधान मतदारसंघ सध्या आता तरी म्हणजे पूर्णच आहे म्हणा। यड्रावकर साहेबांचं वार आहे आणि ते 100% ह्या वेळेला आणि परत निवडून येणारच। इकडंच आमचं गाव दानोळी आहे। दानोळीमध्ये तर त्याने भरपूर कामे केलेले आहेत। तुम्ही जिथं ज्या रोडला जाल त्या संपूर्ण रोड संपूर्ण त्याने केलेला आहे। परत मंदिर असणे वगैरे इकडे तिकडे भरपूर देणगी दिलेले आहेत। परत अनेक सामाजिक कामं म्हणजे आता जो कोण त्यांच्याकडे जाईल त्यांना कधीच त्यांनी मोकळ्या हातानं पाठवलेलं नाही। काही ना थोडी त्यांनी त्याने मदत केलेली आहे। त्यामुळे संपूर्ण शिरोळ तालुका आता त्यांच्या पूर्ण पाठीमागे आहे। आणि पहिल्यांदा निवडून आलं तर पहिल्यांदाच ते मंत्रिपद त्यांना मिळालं। त्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी त्या मंत्रिपदाला त्यांनी हे दिले, वाव दिला आणि भरपूर असे त्या वेळेलासुद्धा मग काम केले। आणि आत्तासुद्धा आजपर्यंतच्या इतिहासात जे आमदार शिरोळ तालुक्याला झाले त्या आमदारापैकी सर्वात जास्त निधी देणारे आमदार म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर हेच आहेत। मतदारांनी आता संपूर्ण ठरवलेलंच आहे। आता संदेश द्यायचं काय राहिलेलं नाही। त्यांनी पहिल्यापासून ठरवलेलं आहे ह्या वेळेला आणि परत राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनाच निवडून द्यायचं।